परंतु हे जर निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं असतं मला आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये बैठकीत जर चर्चा केली असती तर मी लढलो नसतो. ते सत्ताधारी पक्षाने माझ्या नावाचा ठराव आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मांडला, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मांडला आणि निश्चितच या ठरावाला साथ आणि सहकार्य देत विरोधी पक्षाने देखील एक मताने ठराव मंजूर करण्यासाठी सहयोग दिला. अतिशय चांगलं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे. माझ्या संदर्भामध्ये जे काही भाष्य केलं माझ्या जीवनपटावरची असेल किंवा माझ्या विधिमंडळातील कामकाजा संदर्भात सर्वच सभासदांनी जो नामोल्लेख केला, निश्चित स्वरूपामध्ये मिळालेली संधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी यथायोग्य चांगले पद्धतीने समजतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उजवा डावा सत्ताधारी विरोधी पक्ष न पाहता या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची भूमिका म्हणून सभापती आणि पीठासीन अधिकारी म्हणून मी पाहिल.